बघा एक शूटला किती वेळ लागतोय आणि म्हणतात लोक की रीलला काय नाही, रील एवढंच असते तेवढंच असते, लई मेहनत असते. इथं मागची मेहनत तुम्हाला भेटेस मध्ये फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये दाखवा लागले आम्ही. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आम्ही आहे कोल्हापूरमध्ये, आत्याच्या घरी आहे आणि इथं जेवण करायला बघा आचार्य, पुण्याचे आचार्य आलेले आहेत जेवण करायला. आता शेफ आलेले कोल्हापूरच्या शेफ काय काय आहे, काय आहे शेफ आणि शो शेफ आहे. गौरव किचन उठलाय यो किती वाजता? 10 वाजता उठलाय. आधी यो आला बिर्याणी करायला इथं आचारी. म्हणजे माणसांनी जेवायला किती वाजता? 2 वाजता. पहिला म्हणला 1 वाजता, नंतर म्हणला 2 वाजता. हे काय खरं नवं. श्रद्धा पहिला म्हणाली 1 वाजता जेवण होणार आणि आता म्हणायला लागले 2 वाजता. दुसरा शेफ मध्ये 2 वाजता. गौरव चिकन करून मॅरिनेट केलंय, नंतर सगळं मिक्स केलंय, चवी बघितलंय. आता भात करायला बिर्याणीचा पांढरा रस्सा मिक्स केलाय, तांबडा रस्सा मिक्स केलाय. पांढरा रस्सा आत्याने केलाय, ताप मारायला येऊ. जेवणाला तेवढं जास्त टेस्टी असते म्हणून आम्ही उशिराच देणार आहे. कडकडून बोलाले की भांडी बिंडी आपटायची त्या जेवायला मला भूक लागते तेवढी जास्तीच चव लागते. त्यामुळे कमी मीठ असलं तरी जास्त लागते. भूक लागली की माणसाला काय नसते, खायचं हो. याच्या नादा लागाय नको, आता काय ते खायला पाहिजे आम्हाला. त्यामुळे याच्या नादा लागून काही उपयोग नाही. यस बरोबर आहे की नाही? भूल आली मग काय नाव ठेवत नाही, गप जेवायला लागते. पोटात पडा जरा खाणार आहे. मला दाखवलं होता जेवण झालं काय काय बनवलं थांबानंतर. आता आम्ही रील पण करणार आहे. येस आहे इथं सुचत झालंय, काय सुचतंय काय बघूया. कॉमेंट्स मध्ये रील झालेली असेल आमची. हा दुसरा कंटेंट सुचवा आम्हाला काय तर काय काय केलं सांगा जरा. आम्ही त्यात काय होतलंय ठीक आहे. मधून बडबड बी करायची असते. बरं ठीक आहे, सांगतोय सांग ते प्रोसेस सांग तुझी. आता हे होतं आम्ही मॅरिनेट केलेलं चिकन, मॅरिनेट केलं त्याला. बघू शकता त्यानंतर हे मोठं भांडं घेतलंय, ह्याच्यात आम्ही साईडनं सगळं हे तूप घातलंय, टाकलेलं आहे ऑलरेडी आणि टाकून तू खा रे बाबा, तुपाची कमी नाही काय करायची. आता त्यानंतर आता आम्ही लेअर करतोय, ठीक आहे. त्याला आम्ही टाकलं खाते सगळं चिकन टाकलंय, ठीक आहे. असा हा कांदा घालतोय, कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित, ते असं चिंपडून मारायचं, ठीक आहे. चिंपडून ते हिरवं गार असते. आमचं दुसरं ठीक आहे, पहिला ठीक आहे ऑलरेडी टाकली ना सगळं. जरा टाका लिस्ट टाकून फेकून मारल्यानंतर साजूक तुपाचं टाकू किती वाटी लेवर हा तूप संपलं होणार मावशीला टेन्शन आलं तुपाचं. होय. आता हे कलरची वाटी ही शेवटला टाकायची असते. सुमित सावंत म्हणतात ही तुपाची वाटी वाटली मला, कलरची वाटी. कलर आलं तुम्ही आता हिरवा भगवा हे पांढरा आलं की जय भारत. हा हे टाकणार आता भात टाकायचा, ठीक आहे. असे लेअर करायचे, लेअर करून ते पॅक करणार. या भातामध्ये आम्ही थोडी शाही बिर्याणी मसाला टाकलाय, त्यामुळे अजून तो फ्लेवर होतो. जेव्हा दम बसतो त्याला एकजीव होतो. ओके. आता हा इंडिया गेट बासमती राईस किंवा डायमंड बासमती राईस तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता. प्रमोशन फुकट करणार आम्ही कुठल्या राईस बीप राईस राईस आदरा गंसाळ जिआर मानंद होय, आदरा गंसाळ टाकू शकताय. गौरवबाईनं आमच्या लॉकडाऊनमध्ये भरपूर जेवण केलेलं आहे, त्यामुळं सगळ्यांना खाऊ घातलेला आचार्य आमचा आहे. त्यामुळे सगळं खाया प्यायला हायगीन असते भावाची. हाड वेगवेगळे मेनू आम्ही ट्राय करून लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना भरगस. एक असा आठवड्यात 7 दिवसापैकी 7 दिवस आम्ही मटण खाल्ले. 7 म्हणजे एक दुसरा वार सोडल्यानंतर देवाला, नाही तर सगळं आम्ही खायचो. नुसतं वेगवेगळे असं काहीतरी करून खायचो आम्ही. त्यामुळं स्टेट येऊन आता नंतर मला आपलं जेवण कसं झालं जेवण आधीच खायला बघा. हे बघा आधीच खायला लागल्यात मुलाला माणसाने बिरयानी शिजत. गाइस हमारे रील स्टार भैया हमें रील में ले रहे हैं. इसी तरह रील का एक पार्ट मराठी बोल शिकणे आम्हाला मराठीमध्ये बोलावं सगळं. मराठी तिथं पायपीच्या आहेत. तर अशा तऱ्हेने आमचे रील स्टार आम्हाला रील मध्ये घेत आहेत. आम्ही त्यांना रील मध्ये कॅरेक्टर बीटे शूटिंगला आलोय आम्ही. आता लास्ट पार्ट आहे रीलचा. या बघा एक शूटला किती वेळ लागतोय आणि म्हणतात लोक की रीलला
काय नाही रील एवढंच असते तेवढंच असते. लई मेहनत असते. याच्या मागची मेहनत तुम्हाला बीटीएस मध्ये फर्स्ट टाइम माझ्या व्लॉग मध्ये दाखवा लागले आम्ही. ह्याचे तुम्हाला मी क्लिप्स दाखवतो किती आम्ही टेक्स घेतलेत. नुसते टेक्स वर टेक्स. आमचे ऍक्टर्स जे आहेत नवीन ऍक्टर काय म्हणणं आहे तुमचं? ऍक्ट्रेस न्यू ऍक्ट्रेस आम्ही काय प्रोफेशनल नाही आहे, सो जराशी आमची समजून घ्यावी. नाही समजून नाही जा चला. ऍक्टिंग जोड. माझी गाडी बघा नवीन येऊ. नवीन गाडी येऊ. नको डायरेक्ट पाणी रे. पाईप नसले डायरेक्ट माझ्या पाणी आहे पाईप. मग तू या साईड लोबार. मी तो त्याच्या शूट साठी मी ही गाडी आणलेली आहे. किती रे 300 किलोमीटर लांब पुण्यावरून आलोय. गाडी चकणं जरा सगळी घाण झाले. एवढी घाण झाली नाही पण लय घाण झाले. धुवायला याच्याकडनं पैसे घेणार मी आता. पर्याय नाही करायला लागते. याला पुण्यावरून आजराला घेऊन उचलून इथं कोल्हापुरात रील करायला आलोय. काय नाही बिर्याणी आज आम्हाला लेट खाऊ घातल्या. जवळजवळ बिर्याणी बी मीच केले. व्हिडिओ बी मीच करतोय आणि म्हणते बिर्याणी लेट घातली म्हणून शूटिंग करायचंय. काय फालतू करू. त्यामुळे लेट होता तेव्हा आता म्हणलं शूटिंग करून मी पहिला. तिकडे तिकडे टाक तिकडे टाक. सोडा घेतो पाणी. ठीक आहे तो पहिला पाणी जरा जरा घेतो. तू सेम तसंच ठेव. सेम चालेल. आता हे तर करायचं अंगावर सांडवलं. 3, 2, 1. आता नाकात गेलं माझ्या पाणी. ती पळी घेऊन येता. पळी घेऊन येता. चिड पाणी बंद कर. नाकात माझ्या पाणी गेले. आपण एक रील शूट करायला किती टेक्स घेते हा. प्रॉपर घे बस तुला व्हिडिओ काढता येत नाही. फोडून घे. मिडला ठेवते. शेंबूड तेवढं काढू नको. नुसतं असं बघतेला करणं. कर हा असं सेम रिॲक्शन. जा माग पण हिरोईन आहे. दाखव आलाय काय. बघा हे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चपाती आणि काळं चिकन. स्पेशल म्हणजेच काळं चिकन आहे. आणि पांढरा रस्सा पण केला आहे. कांदा बिंदा आहे सगळं. आता ओके मध्ये आता आम्ही जेवणार आहे. विषय होणार आहे. बघूया आता कसं दिसते काळा चिकन कसं लागते बघायला. शेफ नंबर 1, शेफ नंबर 2. ऑडियन्स दिस इज ऑडियन्स ऑल. तुला घेऊ का नको. दिस इज ऑडियन्स. खायला निवांत एन्जॉय करा तोपर्यंत. आम्ही आवरावरी करतो तोपर्यंत. हे बिनकामाचा आहे आला. बाई कशा करायलात बघा. ड्रायव्हिंग करायला तर लाईटच लावून झाल्या. 2 वेळा झालं बघा असं. आता काय वरडायचं. होय किती वेळा केली ना असं. 2 वेळा केली. 2. आता मस्तपैकी आम्ही दुपारची बिर्याणी खाऊन जरा पॉज करे. मस्तपैकी दुपारची आम्ही बिर्याणी आणि काळा काय म्हणतात त्याला काळा चिकन खाऊन आम्ही आता मस्त झालेलं दुपारी. वॉफल्स खाऊन आईस्क्रीम घेऊन आलोय आता. आणि आता आम्ही चाललोय पुढं. ड्रायव्हर आमचा पुढं आहे आणि ही सीट रिकामी आहे. साहेब लोक बसलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित गाडी चालवा. हॅलो हॉस्पिटल. कारण की सांगरी सीट का अशी आहे मोकळी आहे. कारण मी सांगू शकत नाही. धडकी भरते मला लगेच. धडकी भरल तुम्हाला पण कशामुळे झाले ते. आणि सांगू चुकून इथं बसली की चड्डी ओली होणार आहे. इथं डायरेक्ट बसले की चड्डी ओली होणार. का माहितीये काय. आता काल आम्ही रात्री चुकून काच खाली केलेली. उघडी ठेवलेली. अर्धी एवढी उघडी ठेवलेली. ते लक्षात नाही आलं. माझ्या लक्षात बघितलेलं मी पण ते नंतर मला लक्षात
विसरून गेलो मी सांगायला. हात बसलेला त्या सीटवरती. मी नाही बसायला. हिनं नंतर चालू केलं. बिस्लरी आहे म्हणलं दे करून आणि नंतर चालू केलाय. आणि नंतर माझ्या लक्षात आलं आणि हिला सांगायचं म्हटलं तोपर्यंत मी कुठल्या गाडबड कामात जाऊन गेलो बाहेर आणि तशीच ओपन झाली ती आणि पाऊस जो पडला सगळं वल्ले झाले. सुट्टी नाही, सगळं वल्ल झाली सिटी. त्यामुळे पुढं बसायला नाही. काच उघडी राहिल्यामुळे आम्हाला शॉफर ड्राईव्ह मिळते, त्यामुळे खूप खुश आहे. We are extremely and spontaneously happy because we are getting chauffeur driven around the Colombo city by Miss Junior Engineer Miss Shraddha Eknath Patil. There she is here. चालवा लागल्या. चालवा व्यवस्थित मॅडम. आम्हाला घरात व्यवस्थित सुखरूप पोहोचवा. येस ओके. हा बिहाइंड द सीन्स जर तुम्हाला आवडेल लाईक करा, कमेंट करून सांगा कसं झालंय आणि सगळ्यांना शेअर करा. असं असतं सगळं बिहाइंड द सीन्स. मजा असते आणि स्ट्रगल पण खूप आहे. त्यामुळं चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.